नमस्कार मित्रांनो. काल झालेला साऊथ आफ्रिका न्यूझीलंडमधील सेमीफायनल सामना हा क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक आणि रोमांचक ठरला. एकीकडे साऊथ आफ्रिकेसारखी संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अपराजित राहिलेली मजबूत टीम होती आणि दुसरीकडे न्यूझीलंडसारखी टीम होती जिचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न सुद्धा दुसऱ्या टीमच्या निकालावर अवलंबून होते. पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही आणि काल तेच पाहायला मिळालं. सामन्याची सुरुवात साऊथ आफ्रिकेने फलंदाजीसोबत केली आणि सुरुवातीपासूनच साऊथ आफ्रिकेचे मातब्बर फलंदाज स्वस्तात बाद होताना दिसले आणि ज्या खेळाडूंवर संपूर्ण टीम अवलंबून होती ते खेळाडू साध्या साध्या चेंडूवर आपली विकेट देऊन पॅव्हलियनमध्ये परतले. विशेष म्हणजे जे डावखुरे फलंदाज होते साऊथ आफ्रिकेचे त्यांनी न्यूझीलंडच्या ऑफ स्पिनर गोलंदाजांसमोर संपूर्ण नांग्या टाकल्या आणि त्यामुळे साऊथ आफ्रिकेचा डाव वारंवार ढासळत. एका मागून एक विकेट पडत असताना साऊथ आफ्रिका मोठ्या अडचणीत सापडली होती. त्यावेळेला मार्को यान्सन धावून आला आणि त्यांनी अत्यंत धैर्याने आणि शांतपणे अर्धशतकी खेळी केली आणि साऊथ आफ्रिकेला एक सन्मानजनक स्कोरापर्यंत जाऊन पोहोचवलं. जर मार्को यान्सनची खेळी याच्यातनं वगळली तर साऊथ आफ्रिकेची अवस्था खूपच वाईट झाली होती. पण मार्को यान्सनच्या अर्धशतकीच्या खेळीच्या जोरावर साऊथ आफ्रिकेला एक लढण्याजोग्य स्कोर मिळाला. मात्र क्रिकेटमध्ये अनेकदा असं होतं की जे खेळाडू फलंदाजीत हिरो ठरतात तेच गोलंदाजीत खलनायक ठरतात आणि काल काहीसं असंच झालं. मार्को यान्सनने साऊथ आफ्रिकेची लाज वाचवली अर्धशतकीची खेळी करून, पण गोलंदाजी करताना 2.5 षटकांमध्ये तब्बल 53 धावा देऊन हा सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या बाजूने जिंकून टाकला आणि एक खलनायक बनून गेला. यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज मैदानात उतरले आणि साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि चौकार षटकारांची आतषबाजी केली आणि काही वेळेतच हा सामना न्यूझीलंडने आपल्या बाजूने जिंकून टाकला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळी करून हे लक्ष्य सहजपणे 12.5 ओव्हरमध्ये गाठून एक न्यूझीलंडला शानदार विजय मिळवून दिला. न्यूझीलंडचा सलामीवीर खेळाडू फिन ॲलन हा पूर्णपणे वेगळ्या मूडमध्ये दिसला. याने सुरुवातीपासूनच साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला आणि चौकार षटकारांचा पूर्णपणे पाऊस पाडला आणि अवघ्या 33 चेंडूंमध्ये शतक झळकावून हा सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या बाजूने जिंकून टाकला आणि हीच खेळी या सामन्याची टर्निंग पॉईंट ठरली. दुसऱ्या बाजूने टिम सायफर्ड यांनी अर्धशतकी खेळी करून फिन ॲलनला उत्तम साथ दिली आणि दोघांनी मिळून साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि साऊथ आफ्रिकेने अक्षरशः न्यूझीलंड पुढे काल नांग्या टाकल्या. न्यूझीलंडने लक्ष्याचा पाठलाग इतक्या वेगाने केला की काही वेळेतच हा सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला. अवघ्या 12.5 ओव्हरीत 9 विकेट्स राखून हे लक्ष्य सहजपणे गाठलं आणि एक शानदार विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवणं हे न्यूझीलंडचं मनोबल उंचावणारं ठरलं. आता पुन्हा एकदा जुना प्रश्न चर्चेत आलेला आहे. साऊथ आफ्रिकेला चोकर्स का म्हटलं जातं? आता इतिहासात बघितलं तर साऊथ आफ्रिका लीग स्टेजमध्ये खूप चांगली खेळी करते, पण जेव्हा ती नॉकआउट स्टेजमध्ये येते तर दबावाखाली पूर्णपणे कोसळते आणि कालच्या सामन्यावरनं आपल्याला ते ताजं उदाहरण बघायला मिळालं. या टुर्नामेंटमध्ये साऊथ आफ्रिका एक अशी टीम होती जी एकही सामना हरलेली नव्हती आणि सगळ्यांना असं वाटत होतं की साऊथ आफ्रिका एक मजबूत टीम आहे आणि कदाचित ती हा ट्रॉफीही जिंकू शकते. पण सेमीफायनलमध्ये येताच साऊथ आफ्रिकेची गाडी रुळावरनं उतरली आणि ती एक अशा टीमसोबत मॅच हरली जिचे सेमीफायनलमध्ये येण्याचे स्वप्न दुसऱ्या टीमच्या निकालावर अवलंबून होते. म्हणजे ज्या संघाचे भवितव्य काही काळ दुसऱ्या संघांवर अवलंबून होते असे संघ येऊन सेमीफायनलमध्ये साऊथ आफ्रिकेसारख्या मजबूत आणि अजिंक्य टीमला पराभूत करते आणि त्यामुळे क्रिकेट जगात परत एकच चर्चा सुरू झाली की साऊथ आफ्रिका सेमीफायनलमध्ये येऊन किंवा नॉकआउट सामन्यांमध्ये येऊन नांग्या का टाकते. म्हणजे ज्या संघाचं भविष्य काही काळ दुसऱ्या संघांवर अवलंबून होतं तो संघ सेमीफायनलमध्ये येऊन साऊथ आफ्रिकेसारख्या मजबूत आणि अजिंक्य संघाला पराभूत करतं आणि त्याचमुळे क्रिकेट जगात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की साऊथ आफ्रिका मोठ्या सामन्यांमध्ये अक्षरशः कोसळते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की साऊथ आफ्रिका नक्की चोकर्स आहे की त्यांचा तो दिवसच वाईट होता? कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.